महिलांसाठी ऐतिहासिक निर्णय, 7/12वर मिळाला हक्क, पहा लक्ष्मीमुक्ती योजना। मंडळी, आयुष्यभर मागे राहणाऱ्या लाखो महिलांच्या आयुष्यात आता मोठा बदल झाला आहे। मंडळी, राज्य सरकारच्या लक्ष्मीमुक्ती या योजनेमुळे महाराष्ट्रातील तब्बल 30,93,000हून अधिक कुटुंबांमध्ये महिलांना जमिनीच्या 7/12वर संयुक्त मालकीचा हक्क मिळालाय। म्हणजेच आता पत्नीचं नावही पतीसोबत 7/12वर नोंदवलं जात आहे। 7/12वर नाव असल्यामुळे महिलांना प्रत्येक गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून राहावं लागणार नाही। त्या स्वतःच्या स्वाक्षरीवर पीक कर्ज घेऊ शकतील, शेतीपूरक व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज मिळवू शकतील आणि आर्थिक निर्णयांमध्ये त्यांचा थेट सहभाग वाढणार आहे। यासोबतच महिलांना कायदेशीर संरक्षणही मिळणार आहे। पतीच्या निधनानंतर किंवा कौटुंबिक वाद निर्माण झाल्यास हक्कासाठी संघर्ष करण्याची वेळ येणार नाही। इतकंच नाही तर महिलेची संमती घेतल्याशिवाय जमिनीचा व्यवहार करणेही कायदेशीरदृष्ट्या शक्य राहणार नाही। विभागणी आहे आकडेवारी पाहिली तर पुणे विभागात 6,92,000, नागपूर आणि अमरावती विभागात 6,34,000, तर छत्रपती संभाजीनगर विभागात 5,78,000, नाशिक विभागात 4,85,000 महिलांच्या नावाची 7/12वर नोंद झाली आहे। मंडळी, हा बदल म्हणजे आयुष्यभर राबणाऱ्या शेतकरी महिलांच्या हक्काला मिळालेला सन्मानाचा आहे। तर मग मंडळी, या निर्णयावर तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा।